घाबरली नाहीस ना तू? नाही, तू असताना मी कशाला घाबरू? कोणी मारला असेल दगड? कोणाला पाहिलंस तू? नाही. एनी गेसेस? राजन पर्वतेचा माणूस तर नाही. ऍक्च्युली सिद्धांत चहाचा कोणी फॅन आहे. त्यांनी धमकीचा कॉल सुद्धा केला होता. धमकीचा कॉल केला होता आणि तू गप्प बसलीस? अरे रिलॅक्स, सर्च सुरू आहे. हे बघ, मी तुला 1000 वेळा सांगितलंय, लीव्ह दॅट जॉब. काय करायच्यात आपल्याला या गोष्टी? आपल्याला तू काळजी नको ना करूस. आय विल हँडल दिस. चला शिव, काय चलो, किती वाजले? झोप. तुला झोप आली ना की मम्माला पण झोप येणार. चला. पण तू जवळ झोप ना, मग मला पण झोप येईल. अरे ओ, ऍक्च्युली एका बाजूला पप्पा, एका बाजूला मम्मा, मग चिवीला झोप येणार. नाही, असं काही नाही. ती आता मोठी झाली आहे आणि चिव आता एकटीच झोपते है ना. चल, गुड नाईट. चिव, तुझं स्पीच रेडी झालं का ग? हा, मस्त झालंय. मी बघितली तुझी प्रॅक्टिस. मम्माने तुमच्या पण बोलायला सांगितलं. कसं आहे ना चिव, तुझ्या मम्माचं तुझ्यावर आणि तुझ्या पप्पावर खूप प्रेम आहे. तिचं भाषण आहे उद्या आणि ती नाही झोपली तर ती नीट नाही बोलणार ना. चलो, एक्सक्यूज मी. गुड नाईट. गुड नाईट. स्लीप वेल. आणि मी बाहेरच्या रूम मध्ये आहे, ठीक आहे? गुड नाईट चिव. अरे थँक्यू. कसं बरोबर ओळखतेस ना माझ्या मनातलं. मी आता कॉफीचाच विचार करत होतो. वा, मस्त झाली कॉफी, नेहमी सारखीच. तुला त्रास नाही होत माझ्या खोटं बोलण्याचा? मी काय म्हटलंय? मस्त झाली कॉफी, नेहमी सारखीच. नेहमी कॉफी प्यायला आपण नेहमी भेटतो. आपण एकत्र राहतच नाही ना. रात्रभर इथे राहून तुम्हाला जर इरिटेट करणार असशील तर कॉफी पी आणि घरी जा. असं कसं? असं कसं? अरे मला इकडे थांबायला लागणार ना तुझ्या प्रोटेक्शन साठी. माझ्या प्रोटेक्शन साठी? हॅलो, मला मारू वगैरे नको. ऍक्च्युली माझ्या आणि चिवच्या प्रोटेक्शन साठी मला याची सुद्धा गरज नाहीये. अंडरस्टँड? अंडरस्टँड. हे बघ, तुझ्या प्रोटेक्शन साठी नाही पण चिवच्या प्रोटेक्शन साठी तरी. रेवती, खरं तर काहीच प्रॉब्लेम नव्हता आपल्यामध्ये. तू मला आवडायचीस, मी तुला आवडायचो, म्हणून तर लग्न केलं ना आपण. चिवू सारखी गोड मुलगी झाली आपल्याला. अरे मस्त लाईफ जगायचं यार. आणि मस्त लाईफ जगायला काय पाहिजे? पैसा. तो कमवतोय ना मी. कॉफी पी, थंड होते. रेवती ऐक माझं, कशाला पाहिजे हा जॉब? सोडून दे. हे बघ, आता बाकी कोणासाठी नाही पण चिवूसाठी तरी विचार करायला पाहिजे. ती किती नाही म्हणत असली तरी ती मनातनं घाबरली असणारच ना. कोण कुठले छपरी फॅन लोक येतात, आपल्या घरावर दगड मारतात. हे सगळं कोणामुळे होत आहे? फक्त तुझ्या प्रोफेशनमुळे होत आहे. अशा छपरी गुंडांना पनिश करणंच माझं प्रोफेशन आहे ना. आणि तू मला त्यांना घाबरायला सांगतो. इतका जर तुला राग येतो याचा छपरी गुंडांचा तर मग त्यांच्या केसेस घेऊ नकोस ना. तुमच्यासारखे वकील त्यांची केस घेतात म्हणून क्रिमिनल सुटतात.
अगं ते माझं प्रोफेशन आहे. तुझं प्रोफेशन नेहमीच तुझं प्रोफेशन असतं ना. आणि माझं प्रोफेशन काय? हॅलो हॅलो हॅलो, चिऊ झोपली आहे, जरा शांतपणे आर्ग्युमेंट करूया आपण. मला आर्ग्युमेंट करायच्याच नाही. जस्ट हॅव युअर कॉफी. बरोबर, चुकलंच माझं. 1000 वेळा सांगून पण तोच विषय. कारण मला मनापासून वाटतं माझी बायको, माझी मुलगी ही माझ्या बरोबर राहिली ना तर खूप बरं होईल. प्रत्येकाला असं वाटतं यार आपली फॅमिली असावी, मस्त लाईफ जगावं. चूक काय याच्यात? ते आयुष्य ना जिथे बायकोनी गरमागरम स्वयंपाक करावा, नवरा घरी आला की त्याला वाढावं, नवरा किती हुशार आहे, नवरा किती चांगला आहे, असं सारखं त्याचं कौतुक करत राहणं. माय फूट. अरे मग यात चूक काय आहे? हे बघ, तुझे आई वडील, माझे आई वडील हेच करत होते, त्यांचे आई वडील हेच करत होते. शतकानुशतक हीच परंपरा चालली आहे. अरे बाबा मग जा ना त्या जमान्यामध्ये. तिथे कोण भेटते का बघ ना, मग तिला घेऊन ये. इथे माझ्याच घरात येऊन माझं डोकं कशाला खातोयस तू? हे बघ, मला कळतंय, आय अग्री की बायकांनी त्यांचं टॅलेंट दाखवणं खूप गरजेचं असतं. बायकांना पण करिअर असलं पाहिजे. आय अंडरस्टँड. तुला पण तुझं करिअर असलं पाहिजे. कर ना करिअर, पण हे प्रोफेशन नको. तुला कळतंय का, तुझ्या या एका प्रोफेशनमुळे आपल्या रिलेशनशिप मध्ये स्ट्रेस आलाय. कळतंय तुला? नाही विश्वजी, तुझ्या आणि माझ्या रिलेशनशिप मधल्या स्ट्रेसचं कारण माझं प्रोफेशन नाही, तुझं ऑर्थोडॉक्स थिंकिंग आहे. अरे या प्रोफेशन मध्ये फार वाईट वाईट लोक असतात यार, त्यांच्याशी इंटरॅक्ट करतेस तू. कशाला फसतेस या दलदलीत? याच दलदलीतनं तू पैसे कमवतोस ना. विश्वजित, आय एम एन इंडिपेंडेंट वुमन. मला माझं ठरवता येतं. नवरा सांगेल ते करणारी, नवऱ्याला जे आवडेल ते करणारी मी स्त्री नाही. अँड इट्स बेटर यू माइंड दिस. एक्सक्यूज. कधीपासून गायब झाले? 2 दिवस झाले गायब झालेत. आधी मुलगा गमावून बसले आणि आता हे गायब झाले. पण असे अचानक कुठे गेले? पैसा मिळाला ना की ह्यांचं डोकंच फिरतं. माझ्या नवऱ्याची पण तीच बोंब. पैसा आला की गावभर, संपला की घरात. 5 लाख रुपये घेऊन गेलेत हे. काय? हो, आम्हाला मदत म्हणून केलेले पैसे होते. आता त्या सगळ्याची हे दारू पितील. नशिबात काय वाढून ठेवलंय ना काही कळत नाही बघ. आपल्या बायकांची नशीबच फुटकी आहेत बघा. आपण सदान कदा नवऱ्याच्या तालावर नाचायचं. आपण काम करायचं, घर चालवायचं, तरी तोरा नवऱ्याचाच. माझ्यानं जेवढं सहन होतंय ना तेवढं सहन केलं आणि दिला हाकलून. केवढा मोठा तमाशा केला त्यांनी, पण आजूबाजूचे लोक आले मदतीला. मग नाही चाललं त्याचं काय, गेला सोडून. लोकांची धुणी भांडी करून मी करीनाला वाढवलं बघा. माझ्यात एवढा धीर नाही ग बाई. आणला की येतोय, आपण ना आणतच नाही. तुम्ही मला कशाला बोलावलं? सांगा ना. ते माझ्यासाठी काही काम असेल तर बघाल का? काय? नाही हो, म्हणजे आम्ही तुमच्याकडे काम करतो. तुमच्यासाठी काम बघायचं कसं तरीच वाटतं बघा. नाईलाज आहे हो. काम केलं तरच खायला मिळेल. माझ्यात तर जीव द्यायची हिंमत नाहीये. नाही नाही, असं काहीतरी नका बोलू. सगळं नीट होईल बघा.
आयुष्यभर हेच घोकत आले, सगळं नीट होईल, सगळं नीट होईल, तो आहे सगळं नीट होईल. पण सगळंच बिघडून गेलं, काहीच नीट होत नाही. सुद्धा मला कायम तसं निघून गेलं. मला कळतंय तुमच्या मनाचं काय होत असेल ते. शेवटी तुमच्या पोटचा गोळा होता तो. सोन्यासारखा स्वभाव होता सीतसाहेबांचा. माझ्या करीना तर अगदी बहिणीसारखा आपुलकीने वागवायचे ते गेले ना तर करीना 2 दिवस नुसती रडत होती. देवानं देवासारखा माणूस बोलावून घेतला आणि आपण पापी म्हणून आपल्याला खाली ठेवलं. हे घ्या. हे काय? घ्या, उपयोगाला येतील. नाही नको मला फक्त काही काम असेल तर सांगा. कामाचं पाहू नंतर. घ्या आता. हो नाही, खरंच नको. करीनाच्या पगारातले पैसे थे. सीतसाहेब करीनाला बहीण मानायचे. मुलींनी दिले आहेत असं समजा. घ्या. आणि काळजी नका करू, होईल सगळं नीट. जाऊ मी, कामं पडली आहेत माझी करायची. आणि हो, धीर आणून चांगला खडसवा नवऱ्याला. येते मी. ह्या कशाला आल्या होत्या? आधी हे कुठे आहेत ते सांग मला. हो काकी, मला नाही माहित हो. 2 दिवस झाले मला सुद्धा नाही भेटले. तुला लाज कशी नाही रे वाटत की ह्यांच्या बरोबर राहून तू सुद्धा खोटं बोलायला लागलायस? का फसवलंस रे मला? काकी चुकलो, माफ करा मला. पण मला काहीच माहित नव्हतं. हा सगळा प्लॅन ना त्या काकांचा होता. मला सुद्धा फसवलं त्यांनी. मला काही एक सांगू नकोस. हे कुठे आहेत ते सांग आधी, नाहीतर मी सरळ पोलीस स्टेशनला जाईन ना. प्लीज असं काय करू नका हो काकी. मी आणतो त्यांना शोधून. मला फार मोठा चान्स मिळालाय हो. तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात ना तर माझ्या हातातून चान्स जाईल. हे बघा, माझ्या जागी सीद असता तर तुम्ही असं केलं असतात का? सीद असता तर त्याने अशी फसवेगिरी केली नसती. चुकलं माझं काकी, मोठ्या मनानं माफ करा. काकांना शोधून आणायची जबाबदारी माझी. बस. अरे 2 दिवस झाले हे गायब झाले आहेत. मान्य मला. हे बघा, मी आधी शोधतो, शोधून बघतो. नाही सापडले तर आपण पोलीस स्टेशनला जाऊ. मला प्रयत्न तर करू द्या प्लीज. प्लीज पोलीस स्टेशनला जाऊ. मी शोधतो येतो. गणपती बाप्पा मोरया. मॅडम, मला तक्रार दाखल करायची. कसली? अटेम्प्ट टू मर्डर. कुणाचा मर्डर? माझा समस्त मानव जातीचा मर्डर. काय? आणि कुणाविरुद्ध तक्रार? घ्या प्रसाद. ह्यांच्या विरुद्ध. हो, ह्यांच्या विरुद्ध. मी काय केलंय? ते देवाला दिवा लावलात ना तुम्ही. हो. अहो, त्यातून किती कार्बन एमिशन होत आहे. ती जी फुलं वाहिलेली ती सगळी चालली नदी नाल्यामध्ये पोल्युशन करायला. यांच्या विरोधात आणि सरकार विरोधात मला अटेम्प्ट टू मर्डर दाखल करायचा आहे. अहो, समस्त मानव जातीचा गळा घोटला यांनी. दाखल करा, अटेम्प्ट टू मर्डर दाखल करा. अटेम्प्ट टू मर्डर? अहो दादा, अशी तक्रार नाही दाखल करता येत. तुम्हाला पुरावा पाहिजे का? हे बघा, हे नदी नाले गटार सगळी तुंबत चालली आहेत.
प्लास्टिकने अख्खं जग व्यापून टाकलेलं आहे आणि हे चाललेत बिल्डिंग वरती बिल्डिंग बांधत. काय बिल्डिंग हो काय क्लायमेट चेंज म्हणजे जोक वाटतो तुम्हाला? या. तुम्ही म्हणताय ते 100% बरोबर. म्हणजे सगळीकडे पोल्युशन होत आहे, त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा धोका अख्ख्या जगाला निर्माण झालाय. अगदी बरोबर आहे. सर, वी नीड इंटेलेक्च्युअल पीपल लाईक यू. थँक्यू. आपण दोघांनी मोठा लढा उभारूया देशभर जगभर. वी हॅव टू फाईट. कोणाबरोबर म्हणजे फाईट कोणाबरोबर? अहो, सिस्टीम बरोबर. आपला आवाज दाबला जातोय, तो उठवलाच पाहिजे. तुम्ही कंप्लेंट रजिस्टर करा. हा, पण कोणाच्या विरोधात? यांच्या विरोधात, सरकारच्या विरोधात. हो, मी काय केलं? मी फक्त दिवा लावलाय. तो देवाला दिवा लावलात ना, त्यातून किती पोल्युशन होतं आणि तुम्ही अंधश्रद्धा पसरवताय. बिलीव्ह इन सायन्स. एक मिनिट. तुम्हाला नक्की कंप्लेंट कोणाच्या विरोधात करायची? अंधश्रद्धे विरोधात की पोल्युशन विरोधात? पोल्युशन विरोधात. हेल्दी लाईफ जगणं हा माझा अधिकार आहे. तुम्ही सगळ्या इंडस्ट्रियलिस्टच्या विरोधात तक्रार लिहून घ्या. बर. तो तुमचा मोबाईल आहे ना, छान आहे. तो मोबाईल तयार करायला किती पोल्युशन झालं असेल माहिती का तुम्हाला? अरे मोबाईल, इंटरनेट, दॅट इज माय बेसिक नीड्स. इथे कसे आलात? आय ओन ए कार. मग तुमच्या कारमुळे किती पोल्युशन होतं ते माहिती आहे तुम्हाला? पण ती गरज आहे माझी. तुमच्या घरात हे पण असेल ना, एसी, फ्रीज, पंखा असेल, अजून काय काय सगळे इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील. या सगळ्यांमुळे किती पोल्युशन होतं माहिती आहे? पण त्या गरजा आहेत ना माझ्या. लक्ष्मी मॅडम, यांना 8 टाका. यांच्यावर अटेम्प्ट टू मर्डरचा चार्ज लावा. येस सर. व्हॉट? या तुमच्या बेसिक नीड्स आहेत ना सगळ्या, याच्यामुळे किती पोल्युशन निर्माण होतंय माहिती का तुम्हाला? हो सर, बाहेर गेलो तर श्वास घ्यायला होत नाही. टाका 8 टाका यांना. अटेम्प्ट टू मर्डरच्या चार्ज खाली 8 टाका यांना. नाही, हे तुम्ही करू शकत नाही. अरे मग जा ना, इथून आधी जा. स्वतःच्या बेसिक नीड्स आहेत ना त्या आधी कमी कर आणि मग ये कंप्लेंट दाखल करायला. आलाय मोठा. तू काय मेंटल हॉस्पिटल मधून पळून वगैरे आलाय का रे? तुम्हाला कसं कळलं? म्हणजे खरंच तू? नाही, ते लोक काय पण बोलतात. वेडा नाहीये मी, वेडा नाहीये. डवळे, 8 टाका याला. हो. आणि जवळच्या मेंटल हॉस्पिटलला फोन करून विचारा त्यांचा कोणी पेशंट पळालाय का. नाही, हे बरोबर नाही. हे बरोबर नाही. मी कंप्लेंट करीन. आय हॅव माय कॉन्टॅक्ट. राष्ट्रपतींकडे जाईन. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. तो कॉल ट्रेस करायला सांगितलं होतं ना, काय झालं? मॅम, कंपनीला लेटर दिलंय, लवकरच होईल काहीतरी. काय झालं मॅडम? काय नाही वाडकर, काल रात्री कोणीतरी घरावर दगड फेकले. काही दिवसांपूर्वी एक पार्सल आलं होतं, त्यात एक भावली होती, तिच्यावर रक्ताचे डाग वगैरे. ओ माय गॉड, दिस इज समथिंग सिरियस मॅम. इट इज. म्हणून सांगते लवकरात लवकर तो कॉल ट्रेस करा. येस मॅम. शिवानी? मॅम, आज करतो मी. आज चौकशी झाली पाहिजे. येस मॅम. लक्ष्मी मॅडम, येस. शिवानीला फोन करून बोलून. शिवानी, काय झालं? हे सगळं गरजेचं आहे. हो, मला कन्फर्म करायचं. शिवानी, खरंच माझ्यावर विश्वास ठेव. मी काकांना पैसे दिले आहेत. कुलदीप, मला कन्फर्म करायचं. ठीक आहे सर. हळू. खूप दुखताय का हो? हेच. आता कोण आलं? आले. नमस्कार. नमस्कार. कोण पाहिजे? भीमराव काका पाहिजेत. काय काम आहे? म्हणजे जरा बोलायचं होतं त्यांच्याशी. ते ओळखतात मला. बर, या. अहो, तुम्हाला भेटायला कोणतरी आलाय. कोण आलाय? काय काका, बरं आहे का पाय? आता बरा म्हणायचा, अधून मधून ठणकतो.
ठणकायचाच पण होईल लवकर बरा. बरं यांना ओळखलत का? कोण आहे ही? ही मैत्रीण आहे माझी. अरे मला कशाला दाखवतोयस बाबा? तुझ्या खर्चानं दाखव. त्यांची सून त्यांनाच पसंत करून दे. काका ओ मी नाही नाही एक 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 मिनिट काका, गडबड करताय तुम्ही. अहो त्या खूप मोठ्या पत्रकार आहेत. लोकगर्जना चॅनल त्याच्या पत्रकार आहेत त्या. तरीच मला वाटत होतं हिला कुठेतरी बघितलंय म्हणून. तू बातम्या खूप छान करतेस हं. आमच्या ह्यांची पण एक बातमी कर. अहो काय बोलताय तुम्ही? अहो बातमी नको करायला म्हणून तर पैसे दिलेत ना तुम्हाला, आणि म्हणून हे सगळे उपचार वगैरे झालेत. काय काय झालं होतं काका? आता काय सांगू बाबा, तो तुमचा कोण नट आहे, काय नाव त्याचं, ते तू बातमी दिलेलीस तो सिद्धांत छाया. हा तोच तो कोण, सिद्धांत छाया. रस्त्यातनं जात होतो तर सरळ गाडी घातली माझ्यावर. अरे पाय मोडला माझा. केस करायला चालले होते काका, पण आम्ही पैसे देऊन प्रकरण मिटवलंय. आता केस करून काय मिळणार होतं? दवाखाना महत्वाचा, तो केला आम्ही. हा पण नंतर पैसे पण घेतले ते पण सांगा. हो. बरं शिवानी, तू चहा घेणार आहेस का? काकू चांगला चहा करतात. बनव का? नाही नाही नको काकू, निघतो आम्ही. मला ऑफिसला जायला उशीर होतो. काका काळजी घ्या स्वतःची. पण पुढच्या वेळेला नक्की यायचं आणि चहा प्यायल्याशिवाय जायचं नाही. येणार येणार ते नक्की. काळजी घ्या तुम्ही. निघतो आम्ही. चला येतो. चल. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. केलंस कन्फर्म? पटली खात्री? सॉरी. कोणाचा विश्वासच नाही ना माझ्यावर. सॉरी म्हटलं नाही यार. आता ऍक्सिडेंट झाल्यावर 10 लाख रुपये खर्च झाला. एवढे पैसे का दिले तू त्यांना? काय सीट सेलिब्रिटी हे कळल्यानंतर म्हाताऱ्याला हाव सुटली. तेवढंच अंगावर केस नको म्हणून मग पैसे देऊन टाकले. पण मग सीद असं का म्हणाला की तू पैसे खाल्लेस म्हणून? त्याला माहित नव्हतं का हे सगळं? नुकसान भरपाई म्हणून पैसे द्यायचेच होते, आणि इकडे म्हातारा ब्लॅकमेल करत होता. एक तर पैसे द्या नाही तर केस करतो म्हणून मग सीदला न सांगताच मी परस्पर पैसे देऊन टाकले होते. तुझा काय अजूनही विश्वास बसत नाही वाटतं माझ्यावर. न बसायला काय, आता ऐकलं ना मी स्वतःच. चल निघूया, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. एक मिनिट शिवानी, हे सगळं माहीत करून तुला काय करायचं? हे म्हणजे सीत तर आता आपल्यात नाहीये ना? सीत मला 10 लाख रुपये देणार होता. तू जर काकांना पैसे दिले नसतेस तर त्यातलेच मी 10 लाख मागणार होते. 10 लाख रुपये? 10 लाख रुपये सीत तुला का देणार होता? देणार होता. सोड ना आता, सीद नाहीये तर तुला कशाला सांगू. चल निघूया, मला उशीर होतोय. संजना मॅडमनी बॅगा पण भरून ठेवल्यात. त्या रशियाला चालल्यात. मॅडम, मला असं वाटतंय की संजना मॅडमनी तर नसेल ना केला खून सरांचा? काय ग, कुणाचा फोन होता? घरून आईचा. आईचा का बॉयफ्रेंडचा? सिक्रेट सिक्रेट. तुमचं आपलं काहीतरीच. काय काम होतं? माझ्यासाठी मस्त शिरा बनव, तुझ्या आईसारखा. बनवते की. ते आधी माझं एक छोटंसं काम करशील प्लीज?
सांगा ना. मला ना मेडिकलमध्ये या गोळ्या हव्यात. आणशील प्लीज? हो. शिरा बनवून आणू? ऍक्च्युली काय की जेवणाच्या अर्धा तास आधी मला या औषधं घ्यायचे. तू शिरा बनवशील, मग आणशील, मी मग घेणार, मग अर्धा तास थांबणार, खूप उशीर होईल ना. त्यापेक्षा तू गोळ्या घेऊन ये ना, म्हणजे आपण एकत्र शिरा बनवू. हा ठीक आहे. अगं सारखं सारखं काय फोन? हे बघ, तुझ्या बॉयफ्रेंडचा फोन आला तर मी त्याला सांगीन नंतर करायला. ओके? अगं जा, औषधं घेऊन येतेस ना? जा. सर दोनदा रिंग गेली, मग फोन कट केला, आता स्विच ऑफ लागतोय. त्याला कळलं असणार पोलीस स्टेशन मधून फोन येतोय म्हणून. आजकाल कळतं ना कोणाचा नंबर येते. येस सर. हा डायरेक्ट मॅडमला फोन करून धमक्या देतो म्हणजे आउट डोक्याचा असणार. सिद्धांत छायाचा फॅन. हा आता गेला ना 12च्या भावात, पकडला गेला की. साहेब हा नंबर ट्रेस झालाय, या डिटेल्स. ग्रेट, लवकरात लवकर उचला याला. नमस्ते साहेब. या बनकर साहेब या, बसा. साहेब अत्यंत महत्वाचा मॅटर आहे. हा बोला ना. तुम्ही म्हणाला होतात ना तशी मी सोसायटीत नजर ठेवली आणि साहेब हे बघा काय सापडलं ते. अरे शुअर हाच तो माणूस आहे? म्हणजे काय साहेब, रंगे हात पकडला त्याला. सापडला? झूम करून बघा ना. काय हे बघा ना, झूम करा. डोळे आपल्याकडचा फोटो घे. होय सर. हा काय हे बघा ना. हा हा काय याच्यात काय? हे बघा ना साहेब, बघा पुराव्यात सकट पकडलाय त्याला आणि आता 500 रुपये दंड द्यायला नाही म्हणतोय तो. एक मिनिट बनकर साहेब, मी तुम्हाला या माणसाविषयी सांगितलं होतं. हा सीसीटीव्ही फुटेज मध्ये जो दिसलाय हुडी घातलेला माणूस, तो त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं की नाही? तुम्ही काय सांगताय ना साहेब? त्याच्यावरच लक्ष ठेवत होतो. त्याच्यावर लक्ष ठेवता ठेवता हे अचानक मला सापडलं. ते सिरियल किलर असतात ना साहेब, तसा हा सिरियल फुंकर आहे. हो, त्याला अनेक वेळा वॉर्निंग दिली आम्ही, तरी हा फुंकणं बंद करत नाहीये गुटकेवाला. मला तर किळस येते या गुटक्या बिटकी वगैरे. हो, सोसायटीचा नियम आहे साहेब, सोसायटीत जो कोणी थुंकेल त्याला 500 रुपये दंड. आता ही थुंकी दिसली की सोसायटीवाले माझ्याकडे 500 रुपयाचा हिशोब मागणार आणि आता 500 रुपये द्यायला तयार नाहीये. आधी सोसायटीच्या मेंबर्सना वाटतंय की मी हिशोबात गोळ घालतो. बनकर साहेब, तुम्ही सोसायटीच्या सेक्रेटरी पदाचा राजीनामा का नाही देऊन टाकत सर? अरे साहेब, मी राजीनामा दिला तर तुम्हाला मदत कोण करणार? हो बनकर, ही असली मदत तुमची? नाही नाही, यावेळेला मी मदत मागायला आलोय. तुम्ही दोघं सोसायटीत या आणि या माणसाला सज्जड दम द्या. 500 रुपयाचा दंड त्याच्याकडनं वसूल करून द्या मला तुम्ही. हे बघा बनकर साहेब, हा सगळा तुमच्या सोसायटीचा इंटरनल मॅटर आहे, तो तुम्ही सॉल्व्ह करा ना. असं कसं साहेब? आपलं ठरलं नाही का, तुम्ही मला मदत करायची, मी तुम्हाला मदत करायची, आपण एकमेकांना मदत करायची. हे बनकर, बंद कर ना ती खिडकी, बाहेरनं धूळ येते, बंद कर. साहेब तुम्ही पण माझी खेचायला लागलायत. बस. हे बघा, तुम्हाला जर या माणसाविषयी काही सांगायचं असेल ना बनकर साहेब तर सांगा, अदरवाईज निघा तुम्ही आता प्लीज. असं कसं साहेब? पोलीस जनतेचे मित्र असतात, मित्राने मित्राला मदत करायला पाहिजे. हो बनकर, आम्ही या सिद्धांत छायाच्या केसमध्ये अगोदरच टेन्शन मध्ये आहोत. हे काय मध्येच तुमचं? हो, मर्डर काय नाही थुंकणं काय साहेब, दोन्ही गुन्हेच आहेत ना. प्लीज जरा मला मदत करा ना, मी सेक्रेटरी आहे साहेब, मला हिशोब द्यायला लागतो. या आता प्लीज या. अरे असं कसं? मॅडम कुठे? त्या मला मदत करतील. मॅडम नाहीयेत, तुम्ही निघा. अहो पण माझी तक्रार. लक्ष्मी, त्यांची तक्रार लिहून घे.
चला. हा म्हणजे तक्रार कोणीतरी लिहून घ्यायला पाहिजे. थँक्यू साहेब, फार मोलाची मदत केली. मॅडम तुमच्या गोळ्या. चला आता मी तुमच्यासाठी मस्त शिरा करते. माझा मोबाईल. ओ येस, मोबाईल. करीना, मी ना एक्साइटमेंट मध्ये तुझा फोन बघितला. म्हटलं की करीनाचा बॉयफ्रेंड कसा आहे ते बघावं. तो बॉयफ्रेंड तर नाही सापडला, पण नको ती लोकच सापडली. काय झालं करीना? तुझा चेहरा का उतरला? याच्यासाठीच मोबाईलला पासवर्ड ठेवतात लोक. कोणासाठी काम करतेस तू? माझ्यासाठी? त्या राजनसाठी का त्या रेवती बोरकरसाठी? मला कालच तुझ्यावर संशय आला होता. त्या राजन बरोबर बोलत होतीस ना, आणि आता तुझ्या आईचं नाव सांगून त्या रेवती बोरकर बरोबर बोलत होतीस. सांग, कोणासाठी काम करतेस तू? नाही मॅडम, मी फक्त माझ्या पोटासाठी काम करते. हरामखोर, तुझं पोट मी भरते आणि तुझ्या राजनचं काम करतेस. काय चाड्या लावल्यास आणि काय सांगितलं सर रेवती बोरकरला? नाही नाही काय नाही? अख्खं कॉल रेकॉर्ड चेक केलं मी तुझं. लाज नाही वाटत खोटं बोलताना? यू चीट. सांग सांग, तो राजन तुला का कॉल करतोय आणि तू त्या रेवतीला का फोन करतेय सारखी? सांग, आता दिन कानाखाली. मॅडम असं करू नका. मला राजन साहेबांनी धमकी दिली म्हणून मी सांगितलं की तुम्ही रशियाला चाललात. पावट. त्या राजननी जर तुला धमकी दिली तर तू माझं मर्डर पण करणार आहेस का? नाही मॅडम, मी असं परत कधीच करणार नाही. तुझी लायकी नाही माझ्याकडे काम करण्याची. आत्ताच्या आत्ता निघून जा. गरज नाही मला तुझ्यासारख्या गद्दारांची. असं करू नका मॅडम, आम्हाला पैशांची गरज आहे. तू आणि तुझी आई मरा तिकडे. मला काही घेणं देणं नाहीये. आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर व्हायचं, नाही तर माझ्यासारखी वाईट कोणी नाहीये सांगून ठेवते. जा म्हटलं ना. गेट आउट. निघ म्हटलं ना. गेट लॉस्ट. मम्मा अगं किती वेळ? आले जीव, 1 मिनिट. जीव कुठे गेली? जीव, जीव, अरे कुठे गेलीस? चल बस. केवढा उशीर मम्मी? ये, मला झोप आली म्हणून मी निघून गेले. अरे आज लवकर कसं झोपायचं? आज चिवनी एवढं चांगलं स्पीच दिलंय. आज तर आईस्क्रीम पार्टी करतोय ना आपण. स्पीच तर मी पप्पांना पण दिलाय. प्लीज या चिव, आता पप्पांचा विषय काढू नको आणि त्यांना इथे अजिबात बोलवायचं नाहीये. पण का? आपलं ठरलंय ना चिव, या विषयावर बोलायचं नाही म्हणून. मग आईस्क्रीम खा. कसं आहे? मस्त. आय नो. मम्मा अजून आहे ना आईस्क्रीम? खूप आईस्क्रीम आहे माझ्या चिवसाठी. मम्मा भूक लागलीये. चिव, आर यू सिरियस? आपण बाहेरून आता पिझ्झा खाऊन आलोय. एवढ्या लवकर कशी काय भूक लागली तुला? ते आज मी स्कूल मध्ये स्पीच दिली ना म्हणून जास्त भूक लागली.
तू लगेच माझ्यासाठी काहीतरी खायला कर ना. अरे पण हातात आहे ना तुझ्या आईस्क्रीम, ते खा ना पटापट, नाही तर ते वितळून जाईल. रात्र आणि थंडी पण आहे, नाही वितळणार. आणि वितळली तरी अजून आहे ना. तू लगेच माझ्यासाठी काहीतरी खायला कर ना. माझा आईस्क्रीम खाऊ नकोस. चिव ए चिव 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 पप्पा तुम्हाला मिशी आले. पप्पाला मिशी आली. हा काय वेडेपणा. अरे वेडेपणा काय आहे? मी आणि चिव आईस्क्रीम खातोय. तू आत कसा आलास? मम्मा तू जेव्हा किचन मध्ये गेली होती ना आईस्क्रीम आणायला, तेव्हा चिवने मला आत घेतलंय. चोरून आईस्क्रीम खाताना तुला काही वाटत नाहीये का? चिव मला असं वाटतं हे आईस्क्रीम मम्माच आहे. हा तू मम्माला दे, मला नको. ओके मम्मा तूच तर म्हणाली होती आपल्याकडे अजून खूप आईस्क्रीम आहे, म्हणून मी तुझी आईस्क्रीम पप्पाला देऊन टाकली. विश्वजी तू इथे का आलास? अरे हॅलो, चिवने ना तिच्या भाषणामध्ये माझं पण नाव घेतलंय. ओके त्यामुळे या आईस्क्रीम वर माझा पण हक्क आहे. हा पुढे बघ. मम्मा तुला राग आला माझ्यावर? चिव आपली मम्मा आहे ना, शी इज अ गुड गर्ल. मम्माला ना मोठ्या मुलांचा राग येतो. पण मम्माला तर राग आला. मम्मा माझ्यावरची. मी तुझ्यावर चिडली याची. आय कांट बिलीव्ह तू खोटं बोललीस माझ्याशी. मग पप्पाला सोडून पार्टी करणं पण फेअर आहे का? रेवती आज आपण चिवची अचीवमेंट सेलिब्रेट करूया. हा फाईन, पण सेलिब्रेशन केल्यानंतर पप्पानी घरी जायचं. मम्मा एवढं रात्री पप्पा कुठे जाणार? जाणार पप्पा. कितीही वाजले ना तरी पप्पा रात्री घरी जाणार आपले. बेटर. ये 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 अगं ये, घाबरू नकोस. ये हे आमचं घर. आवडलं का? आजपासून तू इथं राहायचंस, पैसे वगैरे कशाची चिंता करायची नाहीस. साहेब मला घरी जायचं. इतक्या रात्री? अगं बाहेर किती डेंजरस माणसं असतात तुला माहितीये ना. कधी काय करतील याचा भरोसा नसतो. ते नशीब तू मला रस्त्यानं जाताना दिसलीस. साहेब मला जाऊ द्या प्लीज. बाहेर चांगली माणसं नाहीत, सांगितलं ना तुला करीना. बस 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 बस. संजनानं खूप वाईट केलं, असं नको करायला पाहिजे होतं. तू तिच्यासाठी एवढं केलंस आणि तरी तिने तुला घराच्या बाहेर काढलं. आता तू तुझी आई काय करा, कसे झालं? साहेब मला घरी जायचंय. तुम्ही जसं सांगितलं ना ते मी केलं. मी दिली तुम्हाला संजना मॅडमची माहिती. पण आता मला जाऊ दे. मला नाही राहायचं इथे.
तू संजना मॅडमची ज्या दिवशी माहिती दिलीस त्याच दिवशी तू आमचा माणूस झालीस नाही का? तरी सुद्धा तू इथे राहायला का नाही म्हणतेस? एवढे आम्ही वाईट लोक आहोत? आम्ही वाईट माणसं आहोत? नाही. हे बघ, ते संजना बाकीचं सगळं ते सगळं विसरून जा, पण मी खरंच चांगला माणूस आहे अगं. विश्वास ठेव, तुला कसली कमी पडणार नाही. ती संजना कशी राहते माहिती ना तुला? तो सगळा पैसा माझा आहे अगं. नाही नाही. राजन पर्वतीला राग येत नाही, आला तर जात नाही, आणि त्याला कोणी नाही म्हटलं तर त्याला राग येतोच.